घराला मदत होते हे खरंच आहे, पण काही वेळी जास्त स्वतःवर आत्मविश्वास होती आणि स्वतः कोणावर अवलंबून नाही राहिला. कोणी म्हटलं वडापाव खाऊ नको तर आपण म्हणू शकतो ना, माझ्या पैशाने खातो, तुम्ही काय म्हणू आहे ना, आपण असं म्हणू शकतो. तर वडापावचे पैसे तुम्ही कमवले पाहिजे नाही का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही गोष्टी चांगल्या असतात. नोकरी करायची नाही हे खरी गोष्ट आहे, पण नोकरी करूनही आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. लोक बोलतात ही खरी गोष्ट आहे, मी असं नाही म्हणत नाही, पण लोकांनी बोलल्याशिवाय आपल्याला शिकायला मिळत नाही. त्यामुळे अनुभव घेणं, स्वतःचा बिझनेस चालू करायच्या आधी मी तर तुम्हाला एक सल्लाच देईन की कमीत कमी 5 वर्ष तरी कुणाकडे नोकरी करा. म्हणजे आता ज्याने लग्न वगैरे झाले सेटल आहे त्यांना नाही चालत, पण ज्यांना स्वतःचं करिअर करायचं आहे त्यांनी मात्र नक्कीच 5 वर्ष कुणाकडे नोकरी करणं गरजेचं आहे. कारण खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. कोण कसं वागायचं, कसं लोकांशी बोलायचं, त्यानंतर काय करायचं नाही हे महत्त्वाचं असतं ना या सगळ्या बिझनेसमध्ये. आपण सर्व्हिसच्या प्रकाराने आपण हे करतो, स्किलिंग करतो, तर त्याच्यामुळे ते जे स्किलिंग आहे किंवा ते जे कौशल्य आहे ते आपल्याला सेवा म्हणून द्यायचं असतं. तर सेवा म्हणून देताना आपण असं एक मी नेहमी एक मॉक संवाद देते. तर तुम्ही दोघी जणी आहात, ती बोलत नाही ना काही बोलते आणि तू ग अच्छा मग तू कस्टमर आहे आणि ही ब्युटिशियन आहे. तर तुमच्या दोघींचा संवाद कसा आहे, जरा असा सोडला संवाद असेल. तू आली, आल्यानंतर तू काय करणार? अहो त्यांना बोलू द्या, तू काय बोलशील तिला आणि असं हात करशील असं विचारशील डायरेक्ट का तू सांगशील की एवढे एवढे क्लीनअप आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा कोणता क्लीनअप सांगशील, महागातला का स्वस्तातला? मध्यातला सांगायचा. हा क्लीनअप आहे, हा तुमच्या चेहऱ्यानुसार लोक शिकते शिकते. आणि मग तू सांग बरं, आता ती कस्टमर आहे बघ आता